महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना अभिवादन करतो। आपण गांधीजी आणि बाबासाहेब आंबेडकर हे खरंच समजून घ्यायचं ठरवलं का किंवा समजून घेतोत का? मागच्या सत्रात हेरंब कुलकर्णींनी एक आठवण दिली की गांधीजी 1916 ला भारतात आले। गोष्ट खरी। सुटाबोटातला पोरगा 27 वर्षाचा भारतात आल्यानंतर तो सरळ पुण्यात येतो। गणित आणि तत्वज्ञानाचा प्राध्यापक असलेले त्याचे गुरु नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना भेटतो आणि सांगतो की मला देशाची सेवा करायची। गोखले म्हणतात आधी देश बघून घे। आताचा भारत, आताचा पाकिस्तान, आताचा बांगलादेश म्हणजे तत्कालीन भारत। या 4 वर्षाच्या काळात काय केलं त्यांनी 1916 ते 1920? मी नेहमी असं म्हणत असतो की या देशातला समाज आणि सामाजिक मानसिकता ही फक्त 2च महापुरुषांना माहिती होती, एक गांधीजी आणि दुसरे बाबासाहेब। जिथं गाडी मिळेल तिथं गाडी, वाहनांची फारशी रेलचेल नव्हती, अत्याधुनिकीकरण झालेलं नव्हतं। जिथं बैलगाडी मिळेल तिथं बैलगाडी, जिथं पायी जायचं तिथं पायी। 4 वर्षानंतर गांधीजी परत पुण्यात येतात आणि अंगावरची सगळी कोट सूट बूट काढून टाकतात आणि 1920 पासून या देशाच्या स्वातंत्र्यासाठी झगडतात। समजून घेतो का आपण काही आणि घ्यायचं का? मी एकदा असं म्हणालो होतो की 1920 पासून गांधी आंबेडकर हे युग सुरू होतं भारतात। एका अभ्यासकानं मला असं म्हटलं की एकतर गांधी युग म्हणा किंवा आंबेडकर युग म्हणा। मी म्हटलं ना, असं नाही म्हणतायत, गांधी आंबेडकर युगच। कारण 1920 ला गांधीजी सार्वजनिक जीवनात प्रवेश करतात आणि बाबासाहेब आंबेडकरही 1920 ला सार्वजनिक जीवनात प्रवेश करतात। 1920 हे गांधी आंबेडकर संयुक्त युग सुरू होणार वर्ष आहे। या 10 वर्षाच्या काळात 1920 ते 1932 हा गांधी आंबेडकरांच्या परस्पर तात्विक संघर्षाचा काळ आहे, ज्याचा उल्लेख आनंद कुमारजींनी केला। डंबाळे तर खूप छान बोलले, कार्यकर्ता। आंबेडकरी समाजामध्ये काही संभ्रम आहेत गांधीजींविषयी आणि गांधीजींच्या अनुयायांमध्ये बाबासाहेबांच्या विषयी संभ्रम आहे। खरंच हे परस्पर विरोधक होते का की परस्परांना पूरक होते? असं आहे, इथं महावीर भाई आलेले आहेत, लक्ष्मीकांत देशमुख आहेत। समजा आम्ही समकाळात असू आणि मी नेतृत्व करतोय, महावीर भाई नेतृत्व करतायत, तर महावीर भाई त्यांच्या नेतृत्व अस्तित्वासाठी झगडतील, मी माझ्या अस्तित्वासाठी झगडेल। मानवी प्रकृती आहे, मानवी स्वभाव आहे। पण तरी त्या दोघांच्याही ज्या सामाजिक पातळीवरच्या, राजकीय पातळीवरच्या, तात्विक पातळीवरच्या भूमिका या परस्पर पूरक राहिलेल्या ती विरोधी राहिलेल्या, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे। आनंद कुमारजी म्हणाले गांधी हे वर्णांचं समर्थन करणारे होते। गोष्ट खरी आहे, पण काही काळ गांधीजींच्या जेव्हा लक्षात आलं, बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींच्या या भूमिकेचा परामर्श घेतलेला आहे।
पण गांधीजीच्या हे जेव्हा लक्षात आलं की केवळ वर्ण सांगून उपयोग नाही, जातीचा निपात झाल्याशिवाय जातीची भावना संपणार नाही. बाबासाहेबांची भूमिका तीच होती. 1932ला याच पुण्यामध्ये जेव्हा पुणे करार झाला, तेव्हापासून गांधीजी बाबासाहेबांना समजून घ्यायला लागले. आपण सगळे अभ्यासक आहेत. सभागृहातला एकही माणूस आडानचूट नाही. 1932 नंतरच्या काळामध्ये गांधीजी आणि बाबासाहेब हे दोघेही या राष्ट्राच्या उभारणीचं अतिशय मूलभूत काम करतात. अतिशय मूलभूत काम करतात. म्हणजे 1932 नंतरच्या काळामध्ये, म्हणजे डंबाळेंनी जो उल्लेख केला ती गोष्ट खरी आहे की जो कार्यकर्ता अस्पृश्यता मानेल तो कार्यकर्ता मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे असं मानायला तयार नाही. ही गांधीजीची भूमिका आहे. आणि बाबासाहेबांनी तर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये असं म्हटलंय की एक जिनसी समाज निर्माण करायचा असेल तर जातीचं निर्मूलन झाल्याशिवाय एक जिनसी समाजच निर्माण होऊ शकणार नाही. राष्ट्राचं निर्माण म्हणजे काय? माणसाचा सर्वंकष अभ्युदय म्हणजे राष्ट्राचा विकास. माणसाचा सर्वंकष आत्मोन्नती म्हणजे राष्ट्राचा विकास. त्याच्यासाठी भौतिक साधनांचा सुद्धा विकास करावा लागतो. बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात जेव्हा सामील झाले 1938ला, काय म्हणायचं या दोघांना आधुनिक भारताचे शिल्पकार? काय कारण आहे? गांधीजी संस्कृतीचे पूजक होते परंतु कर्मठ आणि सनातनी नव्हते. आणि बाबासाहेबांच्या तर भूमिका तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ते ब्रिटिशांच्या मंत्रिमंडळात आल्यानंतरच्या काळामध्ये त्यांच्याकडे जी 5 खाती होती त्यापैकी जलसंपदा नावाचं एक खातं होतं. मी यासाठी सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलेलं होतं त्याच वेळी की हिमालयातून उगम पावणाऱ्या ज्या नद्या असतील त्या परस्परांना जोडा आणि त्याचं पाणी महाराष्ट्रापर्यंत आणा. का? या देशातली शेती पूर्णपणे विकसित करायची असेल तर सिंचनाचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा लागेल. त्या सगळ्या नद्या परस्परांना जोडून त्याचं महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्राला त्यावेळी मध्य भारत म्हटलं जाईल, इथपर्यंत आणा. का आणा? कारण महाराष्ट्रातून उगम पावणाऱ्या सगळ्या नद्या दक्षिणेत वाहतात. देश सिंचनाखाली आला असता. आपण फार डेंग मारतो आपल्याला देश माहित असले तर. बाबासाहेबांनी 1939ला 1938ला लोकसंख्येचा जो प्रस्फोट होत होता तो प्रस्फोट रोखला पाहिजे अशी भूमिका घेतली. भारतीय माणूस प्रचंड ताकदवार आहे. आज जगात आपण प्रजोत्पादनात पहिल्या क्रमांकावर होतो. इतका ताकदीचा आहे भारत. बाबासाहेब ही भूमिका का घेत होते? जो कोणी जन्माला येईल आणि या देशाचा नागरिक असेल त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, नसेल तर देशात अराजक निर्माण होईल. गांधीजी आणि बाबासाहेब यांनी ज्या ज्या भूमिका घेतल्या या राष्ट्राच्या उत्थापनासाठी आणि राष्ट्राच्या जडणघडणीसाठी
त्या दोघांच्याही भूमिका समन्वयाच्या भूमिका होत्या. गांधीजी येईपर्यंत काँग्रेसला सर्वसामान्य माणसांचं वावडं होतं अशी इतिहासाची पाने सांगतात. लाल बाल पाल जेव्हा नेतृत्व करत होते, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल आणि व्योमेश बॅनर्जी जेव्हा नेतृत्व करत होते, तोपर्यंतची काँग्रेस ही सर्वसामान्य माणसांची काँग्रेस नव्हती. गांधीजीकडे नेतृत्व आले आणि शेतकरी काँग्रेसमध्ये आला, शेतमजूर काँग्रेसमध्ये आला. समाजातला जो डाऊन ट्रोडन आहे, समाजाचा जो खालचा स्तर आहे, तो स्वातंत्र्याच्या लढ्यात आला. म्हणजे गांधी राजकीय स्वातंत्र्यासाठी झगडत होते आणि बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्यासाठी झगडत होते. 1932 पर्यंतची या दोघांची गांधीजींनी आवाहन केलं. आपल्या पूर्वजांनी यांच्या पूर्वजांवर यांच्या पूर्वजांचा अनन्वित छळ केलेला आहे आणि त्याचा आपण प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. काय गांधी आंबेडकरांच्या चळवळीचं मूल्यमापन कसं करायचं आपण? गांधीजींनी असं आवाहन केल्याबरोबर सवर्ण समाज हा भावूक झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीकडं तो अतिशय कनवाळूपणानं पाहायला लागला आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे लढे हे यशस्वी होत गेले. एक सूत्र मी सांगितलं पाहिजे यातलं, बाबासाहेब आक्रमक असतील, परंतु गांधीजी आणि बाबासाहेब या दोघांचेही लढे अहिंसेचा मार्ग प्रशस्त करणारे लढे होते. धार्मिक उन्माद हा दोघांनाही मान्य नव्हता. धार्मिक उन्माद, कर्मकांडाचं स्तोम हे दोघांनाही मान्य नव्हतं. म्हणून नव्या पद्धतीनं मी कुमारजींचा मनापूर्वक आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा गांधीजी आणि बाबासाहेब असा समन्वयाचा परिसंवाद ठेवला आणि त्या निमित्ताने ही चर्चा घडवून आणली. मी आपल्याला सांगितलं पाहिजे, मी आपल्याला म्हणालो की 1932 पर्यंत गांधी आंबेडकर पारस्परिक आणि तेवढंच पूरक भूमिका घेत आलेले होते.